नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर नेहमीप्रमाणे सकाळची कामं माझी सुरू आहेत आणि सकाळचा स्वयंपाक जो आहे तो माझ्या डाळ भाताच्या कुकरपासून सुरू होतो आणि सकाळचा स्वयंपाकाचीच माझी ही तयारी सुरू आहे. भाजी आणि चपाती तर रोज आपण बनवतोच, पण डाळ भात तर रोजच लागतो आपल्याला. म्हणजे कदाचित असं आठवड्यातून 2दा-3दा असं होत असेल की मी डाळ भात नाही करत आणि फक्त चपाती भाजी करते. ते पण जर भाजी पातळ आमटी वगैरे असेल तर फक्त भात लावला तरी चालून जातो. म्हणजे आमटीबरोबर सुद्धा भात खाता येतो, डाळ लावायलाच पाहिजे असं काही नाही. तर शक्यतो असं करते ना मी की जर सुकी भाजी करायची असेल तर डाळ भात बनवते आणि जर सुकी भाजी नसेल, पातळ आमटी वगैरे असेल तर फक्त भात केलं तरी चालून जातो. मग आज सुकी भाजी आहे त्यामुळे डाळ भात बनवणं खूप गरजेचं असतं, कारण सगळंच कोरडं कोरडं जेवण होऊन जातं आणि मग जेवताना आपल्याला सगळं एकदम कोरडं कोरडं लागू नये म्हणून आपण डाळ भात बनवत असतो. तर आजची माझी स्पेशल ही भाजी आहे ती म्हणजे ब्रोकोलीची भाजी. ब्रोकोली मला खूप आवडते आणि ही आपल्या फ्लॉवरसारखीच असते. जसं आपल्या फ्लॉवरची भाजी दिसते ना तशीच दिसते, पण खूप हेल्दी असते. कॅलरीजचं प्रमाण हे याच्यामध्ये जवळजवळ नसतंच असं मी ऐकलं आहे. मग काय, हेल्दी आणि टेस्टी ऑप्शन असल्यानंतर का नाही बनवायची. तर घरात बाकीच्यांना आवडते नाही आवडत मला नाही माहिती, पण मला तर खूप आवडते आणि ह्याची रेसिपी पण एकदम सिंपल आहे. जसं आपले बाकीच्या सुकी भाजी आपण बनवतो तशीच ही भाजी बनवणार आहे, कांदा टोमॅटो वगैरे टाकून. आणि जास्त मसाले नाही टाकणार आहे. तुम्ही बघितलं तेलसुद्धा मी खूप कमी टाकलं आहे. आणि त्यानंतर बाकीचे सर्व जे कांदा टोमॅटो लसूण हे सर्व टाकणार आहे आता मी. जवळपास सर्व सुक्या भाज्या बनवण्याची पद्धत सारखीच असते, थोडाफार फरक असू शकतो, पण मी जेव्हा सुकी भाजी कोणतीही बनवते तेव्हा शक्यतो ह्याच प्रकारे बनवते. फक्त काही काही भाज्यांमध्ये मी कांदा टाकते तर काही भाज्यांमध्ये मी नाही टाकत. असा थोडासा चेंज असू शकतो थोडाफार, पण शक्यतो सुकी भाजी अशाच पद्धतीने बनवते. आणि पातळ आमटी वगैरे बनवायची असल्यावर यामध्ये वाटण ॲड करते. जास्त काही फरक नसतो. आणि आज मी ज्या पद्धतीने भाजी बनवली आहे त्या पद्धतीने सुद्धा खूप टेस्टी भाजी लागणार आहे हे मला माहिती होतं. शक्यतो मी वाटणाच्या भाज्या अवॉइड करते, कारण वाटणाच्या भाज्यांमध्ये आपण खोबरं वापरतो आणि खोबऱ्यामुळे मला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे 4-5 वर्ष झाली मी जवळजवळ वाटणाच्या भाज्या कमी करायला सुरुवात केली आहे. कारण जेव्हा जेव्हा वाटणाच्या अशा भरपूर मसाल्याच्या भाज्या आणि त्यात खोबरं टाकलेल्या भाज्या असतात ना, तर दुपारी जेवल्यानंतर 1-2 तासामध्येच मला ॲसिडिटीचा त्रास आणि जे आपण खाल्लेलं आहे ते असं घशात आल्यासारखं होतं ना, एकदम तसं सुरुवात व्हायला लागली होती. त्यामुळे मी खोबऱ्याचं वाटण खूप कमी केलं आहे. मी बनवून ठेवते फ्रीजमध्ये, म्हणजे जर कधी अचानक भरपूर आमटी अशी बनवायची असेल, म्हणजे वांग्याची किंवा कोणतीही पातळ आमटी, शेवग्याच्या शेंगाची आमटी किंवा कडधान्याची कोणतीही आमटी जर बनवायची असेल तर पटकन आपण वाटण जर रेडी असेल तर आपण पटकन भाजी बनवू शकतो. तर कोणतीही सुकी भाजी बनवताना मी अशा प्रकारे झाकणामध्ये थोडंसं पाणी घालते, कारण ते पाणी मग आपोआप गरम होतं आणि मग ही भाजी तर वाफेवरच शिजते, याला पाण्याची गरज नाही आहे. पण थोडंसं मला असं वाटलं की पाणी झाकणामध्ये ठेवायला पाहिजे, जेणेकरून जर गरज पडलीच तर थंड पाणी टाकण्यापेक्षा आपण ह्या झाकणातलंच गरम पाणी त्यामध्ये टाकू शकतो. तर मी थोडंसं पाणी घातलं या भाजीमध्ये, कारण मला व्यवस्थित त्याचं अशी भाजी अशी मिळून यावी असं वाटत होतं, ती अशी मोकळी मोकळी व्हावी असं वाटत नव्हतं. त्यामुळे बघा, हे 5 ते 10 मिनटानंतर आपली भाजी रेडी झालेली आहे आणि एकदम छान सुगंध येत होता भाजीचा. आम्ही खूप कमी मसाल्यांमध्ये बनवली आहे, कारण हेल्दी भाजी बनवायची तर खूप जास्त मसाले पण टाकून उपयोग नाही आहे. तर आजचं माझा दुपारचं लंच सगळं रेडी आहे. डाळीला पण फोडणी देऊन झाली आहे. झाल्यानंतर जेवले वगैरे आणि जेवल्यानंतर मला एवढी झोप यायला लागली ना की काय ना, माझ्या मायग्रेनच्या गोळ्या चालू आहे, त्यामुळे मला खूप झोप येते ती औषधं घेतल्यानंतर. आणि इतकी झोप आली की मी डायरेक्ट 2 तासांनंतरच उठले. संध्याकाळी 5:30 वाजता मी डायरेक्ट उठले, 3:30ला जे झोपले ते. त्यामुळे डोळे बघा कसे सुजल्यासारखे झाले, डोळ्यांना सूज आलेली आहे झोपल्यामुळे. संध्याकाळी उठल्यानंतर पहिले आधी चहा वगैरे घेतला आणि मग त्यानंतर म्हटलं मग बाकीची कामं आटपूया, कारण मी स्वयंपाक तर सकाळीच करून घेतला होता. आणि हळदी कुंकू करायचं आहे मला. मग हळदी कुंकू करायचं म्हटल्यावर आधी आपलं थोडंसं क्लिनिंग असतंच. कोणताही आपला सण येणार असेल तर आपण क्लिनिंग करतोच. आणि संक्रांतीच्या आधीसुद्धा मी केलं होतं, पण एक 8-10 दिवसांनी 15 दिवसांनी आपल्याला किचनला वगैरे एक हात मारावा लागतो, क्लिनिंग करत राहावं लागतं, तरच आपलं घर क्लीन राहतं. तर आता माझा विचार चालू आहे ह्या विकेंडला शनिवारी वगैरे हळदी कुंकू करूया असं.
तर त्यासाठी म्हटलं थोडी थोडी सुरुवात करूया आपण आवरायला, कारण सगळ्यात आधीची जी स्टेप असते ती असते क्लिनिंग. एकदा घरातली व्यवस्थित, म्हणजे तसं तर आपण दर महिन्याला डीप क्लिनिंग करतच असतो. मग ही क्लिनिंग म्हणजे एक थोडासा हात वगैरे फिरवायचा असतो, जे वरती टाईल्सवर भांडी वगैरे असतात तेवढ्या फक्त पुसून, कारण वरची जी भांडी असतात टाईल्सवर त्यांनाच जास्त धूळ वगैरे लागते. जे ट्रॉलीमध्ये वगैरे भांडी तिथे जास्त काही घाण होत नाही. त्यामुळे फक्त एक किचन काउंटर टॉप, त्याच्यानंतर तो पण आपला क्लीन असतोच. तर किचन काउंटर टॉप जो आहे तो, त्यानंतर ट्रॉलीज आणि जे काही कडापे वगैरे आहेत ते थोडंसं क्लीन करून घ्यावं लागेल, तरच मला किचन क्लीन केल्यासारखं वाटेल. नाहीतर मला कितीही किचन म्हणजे वाटतच नाही मला किचन क्लीन केल्यासारखं, जोपर्यंत मी ह्या 3 गोष्टी क्लीन करत नाही. कारण डीप क्लिनिंग आपली होत राहते, पण वरचेवर पण आपला हात फिरला पाहिजे नेहमी किचनला, असं मला वाटतं. आणि किचन क्लीन झाल्यानंतर मग मी उरलेलं बाकीचं जे आहे म्हणजे हॉल वगैरे, तर आत्ता शनिवार रविवारी मी हॉल क्लीन केले होते. आणि बेडरूम क्लीनच आहेत बेडरूमसुद्धा, पण थोडंसं कपाट अजून आवरायचे आहेत. काय ना, कपाट जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की कितीही आवरा कपाटामध्ये पसारा होतच राहतो. तर कपाटसुद्धा मला क्लीन करायचं आहे. पण सध्यात सर्वात महत्त्वाची क्लिनिंग जी आहे ती किचनची क्लिनिंग आहे. आणि आता संध्याकाळचे 6 वाजलेत, पाणी आलेलं आहे. तर पाणी आल्यानंतर कसं फोर्सने पाणी असतं, मग तेव्हा क्लिनिंग व्यवस्थित होऊन जाते. म्हणून मी आता थोडीशी क्लिनिंग करणार आहे. स्वयंपाकाचं काम आज माझं नाही आहे, त्यामुळे मी फ्री आहे फक्त क्लिनिंगसाठी. किचनची क्लिनिंग झाल्यानंतर मग मी उरलेले जे म्हणजे वाण वगैरे आणायचं असतं, त्यानंतर सगळं जे हळदी कुंकाची जी तयारी आहे ती त्यानंतर सुरू करणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये क्लिनिंगच मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्याशी बोलता बोलता मी लगेच चहा घेतला, कारण मला आता एकदा किचनमध्ये गेल्यानंतर मला एक जवळजवळ 2 तास आरामशीर लागणार होते सगळं किचन वगैरे क्लीन करण्यासाठी. सर्वात आधी मी पाणी भरून घेतलं, कारण कधी कधी पाणी लगेच निघून जातं आणि जर पाणी गेलं की पुन्हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत पाण्याची वाट बघावी लागते. त्यामुळे मी आधी पाणी व्यवस्थित भरून घेतलं. चहाची भांडी वगैरे होती ती पण लगेच घासून घेतली आणि मग मी फायनली सुरुवात केली माझं किचन क्लीन करण्यासाठी. तर सर्वात आधी मी काउंटर टॉपवरचा सर्व जो पसारा आहे तो उचलून काउंटर टॉप क्लीन करून घेतला सर्वात आधी. आणि मग त्यानंतर जे माझी समोर जी रॅक आहे कडाप्याची, त्या रॅकवरची एक एक भांडे खाली घ्यायला सुरुवात केली. डबे आहेत त्याच्यावर, त्यानंतर भांडीसुद्धा आहेत. तर मी एका वेळेला एकच रॅक रिकामी करते, कारण माझ्या किचनचा ओटा जो आहे ना तो जास्त मोठा नाही आहे, छोटाच आहे. मग खूप जास्त डबे एकाच वेळेला जर खाली काढले तर खूप पसारा होतो आणि सगळं खूप मेसी दिसतं. आणि जास्त पसारा दिसलं तर मीच खूप अँशियस होऊन जाते की आता हे एवढं सगळं कसं आवरू. त्यामुळे मी एका वेळेला एकच कप्पा रिकामा करते, तो व्यवस्थित पुसते. आणि जे भांडी वगैरे आहेत त्या कप्प्यावरची, त्यानंतर जे काही डबे आहेत ते ओल्या फडक्याने व्यवस्थित पुसून घेते आणि मग ते पुन्हा कडाप्यावर ठेवून देते. तर असं माझं नेहमीचंच क्लिनिंगचं रुटीन असतं की जेव्हा मला वरवरची क्लिनिंग करायची असते, म्हणजे डीप क्लिनिंगचं नाही बोलत आहे मी, फक्त वरवरची क्लिनिंग. कारण तुम्ही बघू शकता की माझी खिडकीमध्येच किचन आहे, त्यामुळे धूळ खूप जास्त येते. आणि ही जी कडाप्याची छोटीशी मांडणी मी समोर बनवलेली आहे ना, ती एकदम खिडकीला लागून असल्यामुळे खूप जास्त धूळ त्या कडाप्यावर आणि त्यावरच्या डब्यांवर येत राहते. त्यामुळे मला 8-8 दिवसाला एक हात फिरवावा लागतो त्या डब्यांवर आणि त्या कडाप्यांवर, नाहीतर खूप जास्त धूळ होऊन जाते. आणि त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये, आता जो कप्पा मी पुसते त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये ग्लासेस आणि पाणी वगैरे पण मी ठेवते, जे देवाचं पाणी असतं, म्हणजे देवपूजा करण्यासाठी लागणारं पाणी. त्यानंतर ज्या कॉपरच्या भांड्यामध्ये मी पाणी पिते तो तांब्यासुद्धा तिथेच असतो. त्यामुळे मला रोजच्या रोज ते जरी नाही जमलं तरी मी 4-5 दिवसात 8 दिवसामध्ये एक हात फिरवत असते आणि ते समोरचा जो पूर्ण रॅक आहे ती मी क्लीन करत असते. त्यानंतर जो इकडचा काउंटर टॉप आहे ह्या बाजूचा, तो सुद्धा आपण काही ना काही स्नॅक्स फ्रूट आणले की मी तिथेच समोरच ठेवते, कारण जर ती फळं समोर दिसली तरच कोणी घेऊन खाणार. जर मी फ्रीजमध्ये ठेवलं तर फ्रीजचं थंड आम्हाला कोणालाच चालत नाही, कारण सगळ्यांचे घसे दुखतात. त्यामुळे फ्रीजमधली फ्रूट्स वगैरे आम्ही नाही खात. मग समोरच्या काउंटर टॉपवर मी शक्यतो फ्रूट्स आणि स्नॅक्स जे काही आणते ते समोरच ठेवते. त्यामुळे मी आधी म्हटलं की हे सगळं क्लीन करून घेऊया. आधी जी काय माझी कडाप्याची मांडणी आहे ती मी आधी क्लीन करून घेऊया म्हटलं, आणि मग त्यानंतर उरलेलं जे स्नॅक्स वगैरे आहे ते पण मला भरायचं होतं. आणि आता हे क्लिनिंगमध्ये 3-4 डबे तरी माझे रिकामे होणार होते.
तर जे डबे रिकामे होतील त्यामध्ये मी स्नॅक्स भरून पुन्हा ते स्नॅक्सचे डबे रेडी करून ते समोर ठेवून देईन. म्हणजे जो आपल्या काउंटर टॉपवर जो पसारा असतो तो कमी होतो. आणि हे जे माझे टपरवेअरचे डबे आहेत ते ट्रान्सपरंट असल्यामुळे कोणतंही स्नॅक्स या डब्यांमध्ये जर ठेवलं तर ते लगेच दिसण्यास पडतं की कशामध्ये काय आहे, आणि मग जेव्हा आपल्याला खायचं असेल तेव्हा आपण इझिली घेऊन खाऊ शकतो. तर कडापे क्लीन झाल्यानंतर मी इकडचा काउंटर टॉप जो समोरचा आहे अपोजिटवाला तो आवरायला सुरुवात केली. शक्यतो मी नेहमीच हात फिरवत असते त्यामुळे जास्त काही घाण नव्हतं. फक्त क्लिनिंगसाठी एक कपडा, ओला कपडा फिरवून घ्यायचा होता. त्यानंतर ही जी रॅक आहे माझी छोटीशी, ही रॅक खूप युजफुल आहे. मी ही रॅक DIYमधून घेतली होती. आणि ज्या वस्तू आपल्याला समोर जास्ती प्रमाणात लागतात, म्हणजे मीठ असू दे किंवा तेल असू दे किंवा हिंगाची डबी, त्यानंतर तुपाचा डब्बा, अशा गोष्टी ठेवण्यासाठी तर एकदम बेस्ट आहे. आणि DIYमध्ये मला काहीतरी 600 का 700 रुपयाला ती रॅक मिळाली होती. तर ती रॅकसुद्धा मी क्लीन करून घेतली आत्ता. आणि मग त्यानंतर त्यावर पुन्हा डबे वगैरे ठेवले. हे डबे असे असतात की जे आपण ट्रॉलीमध्ये ठेवण्यापेक्षा समोरच ठेवणं जास्त प्रिफर करतो. कारण तुम्हाला माहिती की तूप तर पातळ असतं. कधी कधी ट्रॉली उघडताना बंद करताना जोरात ओढली गेली तर तुपातलं म्हणजे डब्यातलं तूप बाहेर येऊ शकतं, ट्रॉल्यात खराब होऊ शकतात. तर अशाच गोष्टी मी तिथे ठेवते ज्या खूप गरजेच्या आहे. लोणच्याचा पण डबा माझा तिथेच असतो. तर बघा, अशा प्रकारे माझं किचन पूर्णपणे क्लीन झालेलं आहे. मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये दाखवलं, कारण फुल डिटेल नाही दाखवलं, कारण हा फुल डिटेल व्हिडिओ नाही आहे आणि त्यामुळे व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊन गेला असता. तर क्लिनिंग झाल्यानंतर मी ऑनलाईन एक वस्तू मागवली आहे, ती मला तुमच्याशी शेअर करायची आहे. तुम्हाला माहिती की मी ऑनलाईन काही ना काही मागवतच असते आणि मला आवड आहे ऑनलाईन शॉपिंगची. तशी ऑफलाईन शॉपिंगची पण आहे, पण किचनसाठी काही ना काही नवीन वस्तू मी नेहमी घेत राहते की ज्यामुळे माझे वेळही वाचेल आणि त्रासही वाचेल. तर आज मी ही वस्तू मागवलेली आहे. ती आहे हॉट वॉटरची किटली. म्हणजे सध्या हिवाळा सुरू आहे आणि मला घशाचा खूप जास्त प्रॉब्लेम होतो. मी काही नॉर्मल पाण्यापेक्षा गरम पाणी जास्त प्रिफर करते आणि सकाळी उठल्या उठल्या मला गरम पाणी, एक ग्लासभर गरम पाणी प्यायची सवय आहे. रात्री झोपतानासुद्धा मला गरम पाणी पिऊन झोपायची सवय आहे. तर हिवाळ्यामध्ये शक्यतो जेव्हा जेव्हा माझा घसा दुखतो तेव्हा मी जास्तीत जास्त गरम पाणी पिण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून मी असं ठरवलं की सारखं गॅसवर टोपामध्ये गरम पाणी गरम करण्यापेक्षा ना, आपण अशा प्रकारची एक हॉट वॉटरची किटली मागवूया की जी इलेक्ट्रिक असते, ज्यामध्ये फक्त आपण पाणी ओतायचं आणि इलेक्ट्रिक असते. ती ऑन केलं बटन की यामध्ये पाणी आपोआप गरम होतं. सेम किटली माझ्या पप्पांकडे सुद्धा आहे आणि माझी बहीण आहे शिल्पू, तिच्याकडे सुद्धा आहे. तर माझे पप्पा मला बोलले की तुला एवढं गरम पाणी लागतं तर तू सारखं गॅसवर काय गरम करत बसतेस, तू इलेक्ट्रिक किटलीच मागून घे की त्याच्यावर तुला जेव्हा पाहिजे तेव्हा पाणी गरम करता येईल. आणि ह्या किटलीमध्ये आपण पाणी भरून ठेवायचं आणि जेव्हा आपल्याला गरम पाणी लागणार आहे ते बघा, आतमधून सुद्धा ही किटली एकदम व्यवस्थित आहे, क्लीन आहे. तरीसुद्धा मी ती पुन्हा धुवून घेतली व्यवस्थित. आणि धुवून घेतल्यानंतर ती आपण भरून ठेवायची. आणि त्यानंतर हे खाली अशा प्रकारची त्याला प्लेट मिळते, जी इलेक्ट्रिक वायरवाली प्लेट आहे. आणि त्या प्लेटवर आपल्याला ही किटली ठेवायची. आणि मग त्यानंतर ही जी वायर आहे, हे सॉकेट आहे, ते सॉकेट ऑन करून आपण हे पाणी गरम करू शकतो. तर खूप सोयीचं आहे. प्रत्येक वेळेला गॅस वाया घालवण्यापेक्षा ही किटली खूप बेस्ट आहे असं मला वाटतं. तर बघा, मी लगेच ट्राय केली, कारण ऑनलाईन मागवलेली वस्तू आहे. कधी कधी काय होतं ना, ऑनलाईन मागवलेल्या सर्वच वस्तू चांगल्या येतात असं नाही. त्यामुळे मला टेस्ट करायचं होतं की खरंच पप्पांकडे आहे तसंच आहे का, कारण मी ह्या किटलीची लिंक पप्पांकडूनच घेतली होती. आणि याचा ब्रँड आहे पिजनची किटली आहे ही. तर मी असं ऑन करून बघितलं, पाणी वगैरे भरलं, आधी व्यवस्थित क्लीन केली किटली, त्यानंतर मग त्यामध्ये पाणी भरलं. आणि पाणी भरल्यानंतर हे जे बटन आहे ते ऑन करायचं आहे आपल्याला. आणि मग त्यानंतर इकडे खाली एक रेड लाईट लागतो. त्यानंतर हे आपलं पाणी गरम होतं. आणि मग मी टेस्ट करत होती की खरंच गरम होतं आहे का. तर हे बघा किती छान पाणी, फक्त 1-2 मिनटामध्ये, 2 पण नाही 1 मिनटामध्येच पाणी गरम झालेलं आहे. आणि पूर्ण किटली भरून मी पाणी टाकलेलं होतं तरीसुद्धा 1 मिनटामध्ये पाणी गरम झालं आहे. हे बघा, ग्लासमध्ये तुम्ही बघू शकता की पाणी किती व्यवस्थित गरम झालं आहे. चला म्हटलं ट्राय करून बघूया, पाणी पिऊन बघूया खरंच गरम किती झालं आहे काय. पण एकदम भारी, म्हणजे कमी एफर्टमध्ये एकदम बेस्ट रिझल्ट. जर तुम्हाला पण गरम पाणी पिण्याची सवय असेल आणि तुम्हाला पण अशा प्रकारची किटली हवी असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा. मी ह्या किटलीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आणि
हे प्रोडक्ट मी ॲमेझॉनवरून मागवलं आहे, तर तुम्हीही मागवू शकता. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. बाय.